जनशक्ति न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाडी, सोलापूर। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। सोलापूर शहरासह परिसरात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। होडगी रोडवरील आलमगीर ईदगाह मैदान येथे सकाळी 8 वाजता ईद उल अजहाची विशेष नमाज अदा करण्यात आली। शहर काजी मुफ्ती सय्यद अमजद अली काजी यांच्या मागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले। या प्रसंगी शहर काजी मुफ्ती सय्यद अमजद अली काजी यांनी धार्मिक प्रवचनातून ईद उल अजहाचा खरा संदेश स्पष्ट केला। ही बकरी ईद नसून ईद उल अजहा आहे। त्याग, समर्पण आणि अल्लाह प्रती निष्ठा व्यक्त करणारा हा सण आहे असे त्यांनी सांगितले। प्रवचनादरम्यान त्यांनी तरुणांना पालकांचा सन्मान करण्याचा मोलाचा संदेश दिला। एका तरुणाने आपल्या वडिलांविषयी तक्रार केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांनी तू आणि तुझी संपत्ती हे सर्व तुझ्या वडिलांचे आहे असे सांगितल्याचा दाखला त्यांनी दिला। जसे एखादे रोपटे वाढण्यासाठी पाण्याचा ओलावा आणि सूर्याची उष्णता दोन्ही आवश्यक असतात, तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे असे सांगत त्यांनी युवकांना पालकांचा आदर करण्याचे आवाहन केले। तसेच देशात शांतता, अमन आणि बंधुभाव कायम नांदो, सर्व समाजामध्ये ऐक्य आणि सौहार्द टिकून राहो अशी प्रार्थना शहर काजी यांनी नमाजानंतर केली। नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी शहर काजी मुफ्ती सय्यद अमजद अली काजी यांच्याशी हस्तांदोलन करून ईद उल अजहाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बंधुभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। ईद उल अजहाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा, प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग।